हॅलो गाईज, आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आमचा पहिला ब्लॉग शूट करतोय अँड वी आर व्हेरी एक्साइटेड. तर बरेच दिवस झाले सेकंड व्हिडिओ आला नाही यार, कारण की आम्ही खूप बिझी होतो, म्हणजे गावी गेलेलो आम्ही. त्याचा आम्ही ब्लॉग शूट केलेला आहे, बट तो काही दिवसानंतर म्हणजे खूप दिवसानंतर येणार आहे, जेव्हा आम्ही तुम्हाला पूर्णपणे इंट्रोड्यूस होऊ तेव्हा. ठीक आहे, कारण अजून तुम्ही आम्हाला व्यवस्थित ओळखत नाही, म्हणजे ओळखता असं पण स्वभाव आमचे ओळखायला तुम्हाला थोडं अजून 4-5 म्हणजे आमचा बॉन्ड तुम्हाला बघायला. एक्झॅक्टली. काय करतोय पण आपण आज तसं काही बघू आता, आम्ही काही प्लॅन नाही केलंय, बिकॉज असं प्लॅन करत राहिल्यामुळे आमचा एकही ब्लॉग होत नव्हता आणि त्याच्यामुळे आम्ही असं विचार केला की आता ठीक आहे, आज आम्ही राजनी पनीर भुर्जी बनवली आहे जेवायला. मी तेच माझी तारीफ मी करणार होतो स्वतः, पण मी करते. मी राज जेव्हा करतो तेव्हा मी त्याची तारीफ करते. आज मला शूट करायचं होतं म्हणून राजने बनवून ठेवले पनीर. कारण की म्हणजे मला पनीर भुर्जी माझ्याच हाताची आवडते म्हणून मी बनवली. तुम्हाला बघायची कशी बनवली. आणि सगळा चुरा केलेला आहे. पनीर भुर्जी म्हणजे आयतं जेवण मिळालं माणसाने खायचं असतं. अरे पण भुर्जी म्हणजे चुरा ना. नाही, थोडेसे चंक्स ठेवायचे असतात. एनिवे त्याने बनवली, त्याच्यामुळे तुझं खूप खूप आभार. आणि दाखवू आपण नंतर. आता फोन जर हरवला तर आपण तो सेटिंग केलं तर जाईल. सेटिंग तर मी केली 5 वर्षांआधी. स्कॅन केलाय तर स्कॅन. माहिती का, तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला ना आमचा, त्याच्यावर तुम्हाला सांगतो. तुम्ही तर फक्त ते अरेंज मॅरेजच्या दिवसाचं बघितलं ना, की अरेंज मॅरेज म्हणजे मी हिला बघायला आलो आणि ही हो म्हटली. पण गाईज, हो म्हटल्यानंतरचा खरा प्रवास चालू होतो, माहिती तुम्हाला. व्यक्ती जेव्हा सोबत राहायला लागतात तेव्हा कसा केऑस होतो. म्हणजे आम्हाला मी थोडं लवकर सुरू केलं असतं. म्हणजे नाही, पण तुम्हाला माहिती का, आमचं लग्न आमच्या म्हणजे ठरल्यानंतर 6 महिन्यानंतर झालं, 6-7 महिन्यानंतर झालं ऑलमोस्ट. त्या 6 महिन्यामध्ये मी हिला पूर्णपणे इम्प्रेस करायचा खूप प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. आणि पटवण्यासाठी मुलं एवढे म्हणजे प्रयत्न करतात. मग करायलाच पाहिजे. चेंज असतो ना, तो लग्नानंतरच कळतो. नाही, मी चेंज झालो. आणि इथे मला मुली सपोर्ट करते विचार त्यांना. अरे अरेंज मॅरेज मॅरेज असो, जेव्हा पटवायची असते ना मुलाला, तेव्हा तो त्याचे 100-200% देणार. आणि एकदा का झाली आपली तरी पण मी पनीर भुर्जी बनवतो यार. 5 वर्षाचा सुद्धा मी पनीर भुर्जी बनवतो यार. आणि मला इम्प्रेस करायला मला त्याचे कीटो डाएटचे फोटो पाठवतोय. आणि 5 वर्षात त्याला आजपर्यंत बारीक होऊन दाखवलेलं नाही. आणि मला म्हणायचं अरे आपण शादी तो चॅलेंज मी घेणार आहे. तो चॅलेंज मी खूप वेळा प्रयत्न केला, पण आमचं वर्क शेड्यूल. पण मी एवढं छान जेवण बनवते की त्याला राहवलंच जात नाही. हा, आणि बरेच मॅरिड लोक हे म्हणजे रिलेट करतील की जेव्हा बायकोच्या ताटामध्ये जेवण उरतं तर ती सगळं नवऱ्याला देते आणि त्याच्यामुळे नवरे जाड होतात. आणि हे सत्य आहे. आणि त्याच्यामुळे पहिले 2 वर्ष मला कळलंच नाही. मला वाटलं की ही एकदम प्रेमाने खाऊ घालते मला. पण हे नंतर कळलं, जेव्हा माझं वजन 70 वरनं जेव्हा 85 झालं, तेव्हा मला कळलं की गाईज दिस इज अ स्कॅम. हा मोठा स्कॅम आहे भाई. पण लग्नानंतर मी जेवण बनवायला शिकले, सगळं युट्यूब वगैरे बघून. काहीला जेवण बिलकुल यायचं नाही, बिलकुल जेवण बनवता यायचं नाही. मला यायचं थोडं यायचं, कारण की मी असे घराच्या बाहेर राहिलो म्हणून सगळं तुम्हाला. पण त्याने कधी बनवलं नाही. हा बनवलंय मी. सुरुवातीला एवढी अंडा भुर्जी बनवली आहे. फक्त अंडा भुर्जी. सुरुवातीला खूप अंडा भुर्जी बनवली. दिसशील का बघ. मी एकदा चेक करून होतो. दिसतोय. ये मी असा दिसतोय. मग फक्त अंडा भुर्जी बनवली राज, ठीक आहे. आणि मी त्याच्यासाठी सगळं शिकली. नॉनव्हेज, पोळ्या, मच्छी फ्राय, सगळं त्याला तेच आवडतं, ते सगळं शिकली. अंडा भुर्जी ती पण मी माझ्यासाठीच बनवायचो, कारण की मला डबा लागायचा. म्हणजे आमचं लग्न झालं तेव्हा माझा पहिले 3 महिने माझं ऑफिस होतं, डेली ऑफिस होतं. त्याच्यामुळे मग मी बनवायचो स्वतःसाठी अंडा भुर्जी, रोज नाही पण कधीतरी. आणि मी राजची एक गोष्ट सांगू इच्छिते. राज मी फर्स्ट डे नसेल, 15-20 दिवसांनी माझ्या जळक्या पोळ्या खाल्ल्या होत्या. 15-20 दिवसांनी नाही, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण लोणावळा गेलो. अच्छा, लग्नाच्या नाही, पण तू आलीच खूप लेट ना. मग मी आजारी पडली होते. ते तर नंतर लग्नानंतर खूप आजारी पडलेली. हा, तो पण आम्ही केवढा त्रास दिला, आजारीच पडली. नाही काही कोणी तुला त्रास दिला नाही. अरे ही इतकी बारीक होती, 35 किलोची होती माहिती का. ही चक्कर आली असती. आज पण कधी जळक्या पोळ्या काही खोटं बोलू नको. बघा किती छान फुलते. काही दिसते का तुम्हाला? मग हे गरम गरम पोळी आहे बघ, माझी चपाती कशी फुलली आहे.
हे सगळ्यांना दाखव, आपल्या नातेवाईकांना आणि माझ्या फ्रेंड्सला. सगळ्यांना असं वाटतं की मी इन्फ्लुएन्सिंग करते म्हणून मला काही स्वयंपाकच करता येत नाही. नाही, स्वयंपाक मला तिच्याच हाताचा आवडतो. हो, नाही, स्वयंपाक तर खरंच छान बनवला म्हणजे मला आवडतो. ऍक्च्युली मला तिच्या हातात स्वयंपाक आवडतो. म्हणजे मी ट्रायल एरर करून आम्ही दोघांनी म्हणजे खूप सपोर्ट केलं राजनी मला सुरुवातीच्या दिवसात. Oh my God. आणि नाश्त्याचा किस्सा तुम्हाला नाश्त्याचा किस्सा. अरे एक दिवशी मला एक दिवस पण ते लांब नाही. एकच दिवस होता तो एक दिवस होता. कारण की मला ना लग्नाच्या अगोदर लवकर खूप लवकर उठायची सवय होती. 6:30, 7, 8, 7 वाजेपर्यंत मी उठायचो आणि 6:30 खूप लवकर उठून सगळ्यात पहिले नाश्ता करायची सवय होती. ठीक आहे. तरी आपण हिला सांगितलेलं की लवकर उठून त्यांना म्हणजे मला नाश्ता पप्पांनी नाही सांगितलं. कसं आहे, आम्ही सिरियल म्हणजे मी बघायचे सिरियल खूप आणि मला अरेंज मॅरेज बद्दल खूप फॅसिनेशन होतं की मी माझ्या नवऱ्याला असं बनवून काय काय नवीन नवीन खाऊ घाले. मग तो फर्स्ट अँड लास्ट दिवस होता जेव्हा मी लवकर उठली त्याच्या उठायच्या आधी. तर ना एक दिवस होता तुम्हाला, तो एकच दिवस होता. मी आहे की सगळ्या बघ बरं दिसतोय तू कम्प्लीट दिसतोय, फक्त अजून बाहेर नको जाऊ. 5 वर्षामध्ये जेव्हा आरतीने माझ्यासाठी नाश्ता बनवला आणि मी सॉरी नाही होतो बरं नाही उपमा नाही होतो, उपमा होता. पोहेच होता. आणि अरे पोहे आणि चहा उपमा होता. उपमा आणि मी एकदम गाठ. 5 वर्षात विसरलाय यार. अरे पोहे का उपमा होता माझ्या अरे लक्षात. पोहे होते, कांदा तळला होता ना. उपमा होता आणि तू बोललेला आरती सेम माझ्या मम्मी सारखा झालेला आहे आठवलं. नाही पण ऍक्च्युली ही गोष्ट तेवढीच खरी आहे की आरतीचं जे जेवण, आरतीच्या हाताचं जे जेवण ना ते माझ्या मम्मीचं जेवण एकदम सेम, एक्झॅक्ट सेम लागतं. अँड दॅट्स द बऱ्याच बेस्ट गोष्टी. कॉम्प्लिमेंट नाही बऱ्याच गोष्टी एव्हरी मी ते गर्ल कॅन केअर की बाबा माझ्या मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी जे तिला शिकवलं ते ती एकदम लवकर तिने ग्रास्प केलं. हा आता जाऊ दे, ब्रेकफास्ट खाऊ ना. तर ना तिने काय केलं की माहिती तिला कसं जाग आली, पण ती खूप लवकर उठली आणि तो आमचा युजल उठायचा टाइम पण नव्हता. ती उठली आणि मी खूप गाढ झोपत होतो. तर हिनं ना ते नाश्ता बोला, आता मला खरोखर आठवत नाही पोहे बोला काय बनवलं, उपमा होता. पण मला असं वाटतं की वाटतं की पोहे होते कारण कांदे जळले तेव्हा मग वाटलं. हा, बरं, ठीक आहे. हे उपमाच होता. तर तिने ना उपमा बनवला, उपमा चहा आणि एकदम भूतासारखी मी जिथं झोपलो होतो राज नाश्ता एकदम झोपेतून उठून म्हणजे मला असं वाटत होतं की मी खुश होऊ की म्हणजे हा की काय बोललेला. लास्ट तो फर्स्ट अँड लास्ट टाइम होतं जे तिने आरतीने मला नाश्ता दिला. हे एवढं पोहे कसं समजेल घरात. ते नंतर आम्ही काहीतरी बनवतो ना. चुप. तर असं कदाचित मला असं वाटतं त्या रिएक्शन मुळे ते नंतर बनवलंच नाही. असू शकतं. हा म्हणजे मला नाही आवडलं ना. नाही असं सॉरी माझं असं उठलेलं आवडलं नाही त्यामुळे म्हटलं असं आवडेल. थोडासा सरळ राव तुला चटका लाव. आणि सगळ्यांनी माझी रील वरती टी शर्ट वरती खूप तारीफ केली म्हणून आजपासून मी राजचेच टी शर्ट घालणार. पण मला आवडतात त्याचे कपडे घालायला. खूप कम्फर्टेबल असतात त्या मुलांचे टी शर्ट. तर असे होते आमचे सुरुवातीचे दिवस. खूप कॉमेडी. गाईज हा आमचा डेली ब्लॉग तरी होऊ शकत डेली ब्लॉग नाही आहे. पण हा यार सकाळपासून रात्रीपर्यंत जर दाखवायला गेलं तर 4 दिवस लागतील. एवढे काम आम्ही बघू. हे कामाचं बरेच असतो आम्हाला. खूप हो असतं. आणि सुरुवातीला आम्ही म्हणजे मला बिलकुल करमायचं नाही राज ऑफिसला जायचं तेव्हा. तर मी रात्री रिक्वेस्ट केली की मला तुझ्या ऑफिसमध्ये जॉईन कर. अरे हा तर आम्ही दोघं एकच. अरे ते हिला खूप बोर व्हायचं घरी. म्हणजे अक्षरशः असं होतं की मी ऑफिसवरून मी खूप लेट यायचो. रात्री 9:30-10 वाजायचे मला यायला. तर मी जसं घरी यायचो तशी ही डायरेक्ट रडायला लागायची. म्हणजे ऍक्च्युली ही लाईफ मध्ये म्हणजे कधीच एकटी राहिली नाहीये म्हणून. तो आणि म्हणजे शी इज लकी इनफ की ती बॉर्न अँड बॉट अप मुंबईमध्येच आहे म्हणून तिला कुठं बाहेर असं माझ्यासारखं कुठं शिक्षणासाठी जायला काही गरज पडली नाही. त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की माझ्याच ऑफिसमध्ये हिला जॉबसाठी ट्राय करायला पाहिजे. तर मग हिने ट्राय केलं आणि झालं जॉब. ते जो फ्लोअर होता त्या फ्लोअरच्या एका कॉर्नरला ती होती आणि मी एका कॉर्नरला होतो. तर आम्ही ना म्हणजे असं अजून मधून असं कुठेतरी त्या वॉशरूमला जायचा रस्ता एकच होता. तर आम्ही जेव्हा पण जायचो तर आम्ही एकमेकाला असं बघून असं ब्लश करायला ते एक वेगळीच फिलिंग होती. कारण की लग्नाला हार्डली एकच महिना होता, 1-1.5 महिना होता. ऑफिस मध्ये असं वाटायचं की आमचं लव्ह मॅरेज आम्ही एवढं लादायचो एवढं म्हणजे नाही पहिले एकमेकातच असायचं. आणि तिने एकाच महिन्यात जॉब सोडला कारण की मला बोर होत. तिला जॉब
म्हणजे जॉब तिच्यासाठी नाही आहे. आणि हे मी तिला आधी पण बोललो की जॉब नको करू, कारण की जॉब नाही करू शकत बिकॉज नाही तुझं करू शिक्षण शकत? करू शक म्हणजे नाही करू शकत. नाही करू शकते, पण म्हणजे तुझं पोटेन्शियल वेगळ्या ठिकाणी आहे ना. तसं बोलायचं आणि तू- एवढं कधी लागलं नाही. म्हणजे तू जॉब साठी नाही बनली आहे, तू काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टीसाठी बनली आहे. हा. आणि जे काम ती इतक्या वर्षापासून करत आली ते सोडून अचानक जॉब, कारण की जे लोक जॉब करतात त्यांना माहिती आहे एक फिक्स सेट ऑफ रुटीन असतो, त्याच्यामध्ये काही लोक नाही बसत. पण आम्हाला दोघांना असं वाटतं की दोघांपैकी एकाने तरी त्याच्या आवडीचं जॉब हम्म. किंवा त्याच्या आवडीचं काम केलं पाहिजे, तर तो बॅलन्स हे 100% हे 100 म्हणजे फॉर ऑल मॅरिड कपल्स मला तर असं वाटतं की एकाने पॅशन फॉलो केलं पाहिजे. आणि मोस्टली मला असं वाटतं मुलींनीच केलं पाहिजे. मुलींनी पॅशन फॉलो केलं पाहिजे, मुलांनी जे आवडतं ते जे काही करतात ते केलं पाहिजे. किचन खूप घाण आहे, त्याच्यामुळे आम्ही कॅमेरा असं नाही ठेवला. घाण नको बोलूया, कमी घाण म्हणजे कमी असते टेक्निक. आमच्या रेंटचं घर आहे, काही जास्त काही केलं नाही. म्हणून मला असं फिरून रिपोर्टर सगळं बोलून तू वाटतं नको ना फिरू, तुका चपात्या शेकतोय फिरून बोलतोय. मी काय घेऊन असं मग तू असं बोला ना. तर काय आम्ही बसतो आता जेवायला. आणि मला खूप भूक लागली. मला पण. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. दाखवायची मी पनीर भुर्जी दाखव. गाईस. आणि प्लीज कमेंट करून सांगा. ही पनीर भुर्जी मी बनवली आहे. हा चुरा आहे. माझे जे असतात थोडेसे चंक्स असतात, म्हणजे खायला पण मजा येते. गाईस त्याला भुर्जी नाही म्हणा. त्याला भुर्जीच म्हणतात. दाखव मला खायचं फोटो. Okay, bye guys. Please like, share, subscribe to our channel and follow us on Instagram also. Bye. Bye to कर. Bye to कर. बाय बाय.